नमस्कार, जयश्री किचनमध्ये तुमचे स्वागत आहे। सध्या खूप ऊन वाढलंय म्हणून आज आपण बनवणार आहोत उन्हाळा विशेष गव्हाचा कच्चा चिकाचा चक्का। हा पोटाला थंडावा देणारा आणि हाडांना मजबूतीसाठी खूप गुणकारी आहे। पण लक्षात ठेवा, कुरडया बनवताना कच्चा चीक काढायला विसरू नका। हे का महत्त्वाचे आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि ही रेसिपी तुम्हाला यूट्यूबलाही मिळणार नाही। नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत आजीच्या हाताचा चिकाचा चक्का। हा गव्हाच्या चिकापासून बनतो आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की मी कुरडईच्या यातनं थोडासा गव्हाचा चीक काढून ठेवलेला आहे, म्हणून त्याचीच ही रेसिपी आहे। चला आपण सुरुवात करूया आपल्या या रेसिपीला। थोडेसे बदाम घेतलेले आहे, काजू घेतलेले आहे, पिस्ता घेतलेला आहे आणि ही साखर मी वाटून घेतलेली आहे। यात इलायची पण वाटून घेतलेली आहे, हिरवी इलायची। आणि मी जो चीक काढून ठेवला होता ना, त्याचा हा चक्का आहे। तो मी टांगून ठेवला होता, काढून ठेवलेला तो अशा पद्धतीचा झालेला आहे। बघा, अशी पावडर होत आहे त्याची। हे बघा, हा चीक आहे। आता याची ही रेसिपी आहे। हा नुसता चीकच नाही, हाय प्रोटीन आहे आणि हा सगळ्यांना म्हणजे लहानपासून मोठ्यांपर्यंत खूप आवडणारं पण रेसिपी आहे आणि शरीराला खूप ताकद देणारी रेसिपी आहे। आधी माझी आजी आमच्यासाठी ही रेसिपी बनवायची आणि उन्हाळ्यात आपल्या शरीराला जी थंडावाची गरज असते त्यासाठी ही रेसिपी बनवली जायची। म्हणून गव्हाचा चिकाचा हा चक्का आहे, हा प्रामुख्याने उन्हाळ्यातच बनवला जातो। ही वाटी घेतलेली आहे, त्यात आपल्याला हा चक्का काढून घ्यायचा आहे। अगदी पिठासारखा बारीक झालेला आहे तो। आता तुम्ही तो हाताने नाही तर चमच्याने तोडून घ्यायचा आहे। असा बघा, लगेच होतो। बारीक तोडून घ्या त्याला, नाहीतर तुम्ही मिक्सरला फिरवलं तरीही चालेल। या चक्क्यामध्ये कॅल्शियम, लोह, फॉस्फरस असे खूप प्रोटीन आहेत आणि शरीराला खूप उपयोगी पण आहेत। ज्यांना शारीरिक थकवा, कमजोरी आलेली आहे अशांसाठी हे खूप महत्त्वाचं आहे आणि खूप महत्त्वाची ही रेसिपी पण आहे। आणि कदाचित तुम्हाला माहितीही नसेल। जर माहीत असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की कळवा की तुम्ही या रेसिपीला काय म्हणतात, किंवा तुम्हाला ही रेसिपी आधीपासून माहीत होती। लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी ही उपयोगाची रेसिपी आहे। माझी आजी आम्हाला लहानपणी ही रेसिपी बनवायची आणि विशेष म्हणजे ही रेसिपी बिना फ्रीज 1 महिना राहायची, त्यापेक्षा जास्तच राहायची। पण आम्ही ती रेसिपी इतकी छान लागायची की आम्ही 1 महिन्याच्या आधीच ही रेसिपी संपवून मोकळं व्हायचो। आता फक्त आठवणीच राहिल्या आहेत त्या। तुम्ही ही चीक जेव्हा कुरडया बनवणार तेव्हा चीक हा काढून ठेवा आणि ही रेसिपी बनवून बघा। माझी खात्री आहे तुम्ही दरवर्षी ही रेसिपी नक्की बनवून बघा। हा चक्का मी आता बारीक करून मिक्सरमध्ये एकदा फिरवून घेतलेला आहे, तो आपल्याला घ्यायचा आहे। मी एक मोठा बाउल घेतलेला आहे, त्यात हा टाकला। मोठ्या बाउलमध्ये हा घेतलेला आहे। साखर घेतलेली आहे, ही यात टाकायची आहे। यात इलायची पावडर पण मिक्स आहे। पाच चम्मच टाकलेली आहे। तुम्हाला जास्त गोड हवे असेल तर अजून तुम्ही टाकू शकता आणि ही मिक्स करून घ्यायचे आहे। एकदम साधी सोपी रेसिपी आहे आणि वेळही लागत नाही, एकदम पटापट होते। हे चांगलं मिक्स करून घ्या। मी साखर चांगली मिक्स करून घेतलेली आहे। मी मगाशी तुम्हाला सांगायचं विसरले, यात थोडं साजूक तूप पण जाईल, ते पण टाकायचं आहे। बघा, साजूक तूप टाकत आहे। 2 चम्मच घ्या। 2 चम्मच साजूक तूप घेतलेलं आहे, तेही आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आपण साखर घातलेली आहे म्हणून थोडंसं पाणी सुटलेलं आहे बघा। हे चांगलं मिक्स करून घ्या।
बघा अशा पद्धतीने मी मिक्स करून घेतलेलं आहे. याला तुम्ही चिकाचं श्रीखंडही म्हणू शकतात आणि तुम्हाला वाटेल तेवढे ड्रायफ्रूट्स तुम्ही यात टाकू शकतात. आता आपण हे ड्रायफ्रूट्स यात टाकणार आहोत. काजू टाकत आहे, बदाम टाकत आहे, पिस्ता टाकत आहे. हे आता आपले टाकून झालेले आहे. हे पण यात मिक्स करून घ्यायचे. बघा किती साधी आणि सोपी रेसिपी आहे आणि खूप गुणी अशी पौष्टिक रेसिपी आहे ही. माझ्या आजीच्या आजोबाच्या काळातली रेसिपी आहे. तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. गुणांचा खजिना आहे ही रेसिपी. नक्की बनवून बघा. या रेसिपीसाठी तुम्ही चिकाचे प्रमाण व सर्व साहित्यांचे प्रमाण कमी जास्त करू शकतात. मी तुम्हाला थोड्या प्रमाणात करून दाखवले आहे. बघा किती छान आणि सुंदर दिसत आहे ही. अगदी श्रीखंडासारखी दिसत आहे. हे एक पौष्टिक श्रीखंडच आहे. नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कॉमेंट आणि जयश्री किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका.